नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत कैरीचे सरबत। त्यासाठी धुवून घेतली आहे कैरी, साल काढून किसून घेतलं आहे आणि असं पिळून घेतलं आहे, म्हणजे त्याचं पाणी निघालं आहे पिळल्यावर। 2 मोठे चमचे साखर घेतली आहे एका भांड्यात आणि मोठ्या तांब्याभर थंडगार पाणी टाकलेलं आहे। यात पूर्ण भांडं भरून घेतलेलं आहे, कारण कैरीचं किसाचं पाणी बरंच आहे। हे एवढं मी पाणी घेतलं आहे गार। आता साखर छान विरघळून घेऊया यात। खूप सुंदर रंग दिसतोय बघा। आता ही पूर्ण साखर विरघळलेली आहे यात। ज्या ग्लासमध्ये बनवायचो तो ग्लास घ्यायचा आहे आणि त्यात कैरीचं पाणी मी टाकलेलं आहे, अर्धा चमचा, मोठा चमचा आहे हा। छान हलवून घ्यायचं आहे हे, कारण की गर जो असतो तो खाली पण बसलेला असतो म्हणून। यात मी अर्धा कप कैरीचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यात पूर्ण भरून घेणारे ग्लास आपल्या साखरेच्या पाण्याने, म्हणजे छान गोड होईल। याप्रमाणे भरून घ्यायचं आहे। तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार करा। आणि त्यानंतर थोडा कैरीचा किस पण यात टाकायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा सरबत पितो तेव्हा टेस्ट खूप छान येते दाताखाली। कैरीच्या छोट्या फोडीने ग्लास सजवून घेतला आहे आणि बर्फाचे खडे टाकलेले आहे। छान थंडगार हे सरबत तुम्हीही जरूर करा आणि पिऊन बघा, नक्कीच आवडेल। आणि उरलेल्या किसाचा साखर आंबा करा। चॅनलला सबस्क्राईब करा।